वेळ बी नाही की मला लय माणसं आहेत. म्हणजे रान क्षेत्रच मला 2 एकर 4 गुंठे आहे. 2 लेकर लग्नाला आलेत. आता जीवन जगण्यापेक्षा आता हाय काय ह्याच्यात निघणार आहे का काही? तर काही निघाल का? चिपटभर तर निघाल का? तुम्ही बघायला की चिपटभर तर निघाल का ह्याच्यात? काय नाही, काही म्हणून उपयोग नाही, काही नाही. उग झोपल्याला बरं औषध पिऊन किंवा फाशी घेतल्याला दोन्ही पाकी एक करून निवांत देवाकडे जाऊन बसलेलं बरं. काही होऊ शकणार नाही आपलं, काही नाही. आता नाद आहे, बक्कळ बक्कळ बघितलं. खलंगरी तालुका रेणापूर जिल्हा लातूर. मी आज केशव मानेच्या शेतामध्ये आहे आणि या शेतामध्ये एवढा पाऊस पडलेला आहे की सोयाबीन खलंगरी गाव होते, अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. आणि या सोयाबीनची काय आता हे बघा, सोयाबीन काय निघणार आहे याला? 1-2 शेंगा ती देखील खराब झालेली आहे. आणि रेणापूर तालुक्यातील खलंगरी गाव काल एवढा पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी होऊन सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. आणि अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार का करू नये? यांना नुकसान भरपाई एकरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे अशी मी मागणी करत आहे. आता त्यांच्या तोंडून तुम्ही ऐका की काय म्हणतायत. पावसाने किती त्यांचा वाटोळ झालेला आहे. पावसानं म्हणजे रान क्षेत्रच मला 2 एकर 4 गुंठे आहे. 2 लेकर लग्नाला आलेत. आता जीवन जगण्यापेक्षा आता हाय काय ह्याच्यात निघणार आहे का काही? तर काही निघाल का? चिपटभर तर निघाल का? तुम्ही बघायला की चिपटभर तर निघाल का ह्याच्यात? काय नाही, काही म्हणून उपयोग नाही, काही नाही. उग झोपल्याला बरं औषध पिऊन किंवा फाशी घेतल्याला दोन्ही पाकी एक करून निवांत देवाकडे जाऊन बसलेलं बरं. काही होऊ शकणार नाही आपलं, काही नाही. आता नाद आहे, बक्कळ बक्कळ बघितलं. अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांनी धीर धरावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.